आली भाग्यलक्ष्मी। आई काय हे बघतोय मी हा साळवी, अहो काय तुमचं वय काय, तुम्ही करता काय? साहेब तिला 2 घास खाऊन घे म्हणत होतो। अहो तुमच्यासारख्या पोलिसांमुळे तर ना आपलं पोलीस खातं बदनाम झालंय, समजला? अहो आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहे। तुझ्यावर हा जो काही प्रसंग आलाय ना तो फार वाईट आहे। कुणावरही असा प्रसंग येऊ नये ग। साहेब काय करताय काय? साळवी तुम्ही गप्प बसा, तुम्हाला त्रास होत असेल तर निघून जा चला। आणि त्या आईने मला फार त्रास दिलाय, मा झाला का तुम्हाला? आता बघतो तुम्ही। काशी पुढे हो आणि या जंत्रेच्या थोबाडीत मार। काशी याच्या थोबाडीत मार। तुम्ही लोक चिंतेत आहात याची आम्हाला कल्पना आहे, पण भिराई देवीची मूर्ती चोरीला गेली म्हणजे म्हणायचं तरी काय? मूर्ती चोरीला गेलेली नाही, भिराई देवी जागृत देवस्थान आहे, चोरणाऱ्याचे हात नाही का भस्म होणार? हो पण बाप्पाजी मूर्ती मंदिरात नाही हे तर खरं आहे। मूर्ती मंदिरातच आहे पण तुम्हाला ती दिसत नाही। भिराई रुसून निघून गेल्यामुळे मूर्ती अदृश्य झालेली आहे। जोपर्यंत मंदिरात भिराई परत येत नाही तोपर्यंत आमच्याशिवाय कुणालाही दर्शन देणार नाही। हॅलो, बोलतोय। कसं शक्य आहे? असं झालं तर संपलंच सगळं। हो काय होतं ते अर्ध्या तासात कळवा मला। गुरुवा, आम्ही लोकांच्या मध्ये जी समजूत रुजवली आहे ती तशीच रुजली गेली पाहिजे। देवीची मूर्ती चोरीला गेलेली नाही, अदृश्य झालेली आहे। आणि तुमची ही जी अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली ना ती बंद झाली पाहिजे। केव्हा आणि कसा उठवायचा ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू, समजलं? भिराईची सेवा केली असेल, तिची खरी बघत असेल तर माझा सबूत कधी खोटा ठरणार नाही। माझा या गावाला शाप होईल, तुमच्या सगळ्यांचं वाटोळं होईल, या गावाचं वाटोळं होईल। लक्षात ठेव धनाजी, जयश्री आणि काशी यांना काहीही होता कामा नये, काहीही होता कामा नये। गुरव काका, गुरव काका, या गावाचं काही खरं नाही काशी। कहर माजलं या गावात, वादळ आलं, पाऊस पडलाय, माणसं मरतात, घराच्या घर उद्ध्वस्त झाली आहेत। जयश्रीबाईंचा शाप भोवतो या गावाला। नाही, असं बोलू नका गुरव काका। या गावाचं, इथल्या लोकांचं वाईट व्हावं अशी कधीच इच्छा नव्हती माझ्या आईची। तिला फक्त माझ्यावर होणारा अन्याय सहन नाही झाला म्हणून जाताना तळतळात देऊन गेली। मला माहिती आहे काशी, जेव्हापासून मी भाविन व्हायला नकार दिलाय तेव्हापासून ह्या गावावरती संकट येत आहे। मी ठरवलंय आता, या गावाची जशी इच्छा असेल तसंच वागेन मी, तेच करेन मी। या गावाची भाविण होणार मी। काशी, आली भाग्यलक्ष्मी।